ओके. हा, सो आपण असं बोलत होतो की ऑलरेडी आपण टूल डिसिप्लिनचा आपण व्हिडिओ दिलाय. जर नसेल बघितला तर पुन्हा परत समजून घ्या. त्या डिसिप्लिनचा 100% वापर करा. मुलं खूप साऱ्या चुका करतात म्हणून छोट्या छोट्या गोष्टी दाखवल्यात. ऍज अ टीचर आपलं ऑब्झर्वेशन आणि मुलांची अॅक्युरेसी, मुलांना एकदम असं रूल मध्ये नाही अडकवायचं बरं का. मुलांना परत सांगतो, खूप सारं असं नियमात नाही अडकवायचं. हलकं फुलकं प्रेमाने त्यांना मोटिवेशन करून त्यांना सांगायचं, बाळा असं होल्ड कर, असं कर. म्हणजे त्यांना काय नियमात अडकवलं ना, तर मग त्यांना परत पॅनिक नाही झाला पाहिजे, हसून खेळून झाला पाहिजे. पण पण तरी पण आपण जसं हलकं फुलकं आपण ऍज अ टीचर म्हणून शिकतोय, तर या हाताने काम आहे टूल होल्ड करणं, या दोन बोटांचं काम आहे टूल वर मुवमेंट करणं. जरी हे दोन बोटं वापरायचे असतील तर 10च्या रॉडवर आणि 100च्या रॉडवर आणि 1000च्या रॉडवर. म्हणजे जर 4 रॉडचा विचार केला तर या बोटांना 2 रॉड येतील आणि या बोटांना 2 रॉड येतील. जेव्हा मी 2222 करेल तेव्हा इकडे लक्ष द्या. 2200 या बोटाने केले मी 2200, तेव्हा लगेच इकडचे बोट 222 करतील. म्हणजे थोडस स्पीड वाढावा, दोन्ही हातांचा वापर व्हावा आणि अजून फास्ट कॅल्क्युलेशन व्हावेत, एकाग्रता यावी, दोघं हातांचं कंट्रोल यावं. पण आता सुद्धा आत्ताच्या केसमध्ये तुम्हाला लक्षात येईल, तुमच्या स्वतःच्या केसमध्ये लक्षात येईल की अजून आपल्याला सवयच नाहीये योगिताताई की डाव्या हाताने टूल होल्ड करायची. सवयच नाही. तो हात आपोआप बाजूला चालला जातो. थोड्या वेळाने परत सांगावं लागतं, डाव्या हाताने टूल होल्ड करा. परत तो चालला जातो. बघा तुम्ही लागल्यास होतं. म्हणून दोन्ही हात कॉन्सन्ट्रेट करायचे. दोघं हातांचं आपल्याला कारण दोघं ब्रेन ऍक्टिव्हायझेशनची कन्सेप्ट आहे. म्हणून या हाताचा कंट्रोल मी असं सांगत असतो ऋतुजा, की मुलांना किंवा मुलींनी जर कथ्थक जरी करायचं असेल, कथ्थक करताना सुद्धा या हाताने हे टूल बॅलन्स झाला पाहिजे. इतकं कॉन्सन्ट्रेट या हातावर आला आला करता आला पाहिजे त्यांना. म्हणजे इतकं छान कंट्रोल त्यांना या हाताने करता आला पाहिजे. म्हणजे कथ्थक करतोय पण तरी पण मी कॅल्क्युलेशन करतोय, त्याला तरी पण माझ्या बीट्सवर माझा कंट्रोल आहे. इतकं छान होल्डिंग या हाताने पाहिजे. आणि या हाताची डिसिप्लिन आपण शिकलोय की हे आपण आन्सर लिहिताना आन्सर, अबॅकस, आन्सर या दोन बोटांचा आपण पिंच करतो. आणि जर लेफ्टी असाल तर हे ऑलरेडी सर्व व्हिडिओमध्ये दाखवले. लेफ्टी असाल तर ही पेन अशी असते, या 3 बोटांमध्ये आणि या 2 बोटांमध्ये, आणि छानपैकी आपण असं होल्ड करतो आणि या 2 बोटांनी पुन्हा परत करतो आणि जेव्हा पुन्हा आन्सर करायचं असेल असं करतो. हे व्हिडिओमध्ये सांगितलंय. जे काही तुमचा लेफ्टी राईटी असतील, मी प्रत्येकाचा व्हिडिओ नाही बघू शकत, पण मी हे सर्व तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा होता. कारण ऑलरेडी इथं मी क्लासमध्ये या बारीक बारीक गोष्टी मला क्लासमध्ये शिकवणं शक्य नाही, म्हणून त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवून सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही प्रामाणिकपणे तो सर्व गोष्टी समजून बघितला असेल किंवा अजून पुन्हा परत एकदा बघून घ्या. सो नाऊ रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आता आपल्याला काय तुमच्या अबॅकस टूलवर करायचंय आणि मला तुमचा कॉन्फिडन्स बघायचा आहे की तुम्ही करतायत की नाही. मी तुम्हाला स्टोरी सारखं सर्व सांगणार आहे, कारण मला काही मी केलं नाही केलं तरी मला ते दिसतं. म्हणून मी तुमच्या बरोबर जस्ट तुम्ही कॉन्फिडन्सली करतायत मला असं बघायचंय. 34 +4 +4 साठी इन हाऊस फॉर्म्युला -1 +5. मग आता तुम्हाला सरांना 38 दिसतोय. क्लिअर आहे? -8 बघा डायरेक्ट अवेलेबल. अगेन -8. आता -8 युनिट रॉडवर नाहीये. मग जेव्हा -8 आपण बोलतो तेव्हा +2 -10 असा असा कंप्लीट आवर्तन करा. +2 -8 आणि कंप्लीट तुम्हाला सर्वांना आन्सर दिसत असेल, 22 दिसत असेल. अबॅकस टूलवर करा प्लीज. मी अबॅकस टूलवर करायला लावतोय कविताताई. +55 -6 अगेन -6. घाई करू नका, मी समजून सांगतो. घाई करू नका, समजून सांगतो. आता मात्र इथं आपल्याला काय करायचं, -6 साठी +4 करायचंय. थोडंसं मी मुद्दाम पुढे घेऊन गेलो तुम्हाला. पण आता इथं +4 पण डायरेक्ट अवेलेबल नाहीये. आहे का? +4 डायरेक्ट अवेलेबल आहे का? आणि आपल्याला इकडे लक्ष द्या. आता थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. की आपल्याला +4 करण्यासाठी
इन हाऊस फॉर्म्युला करावा लागणार आहे आणि नंतर पुन्हा परत तिकडे आपल्याला -10 करावं लागणार आहे. हे कॉम्बिनेशन आहे, एक कॉम्बिनेशन आहे. सेट द झिरो करा, काही काळजी नका करू. जसं सांगायचं तुम्हाला मी काय काय अडचणी येतात, त्या अडचणींवर आपल्याला अजून पुढच्या 2 दिवसांनी हे शिकायचंच आहे. पण काय अडचणी येतात त्या पण सांगतो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 23 प्लस 7 -5 -5 साठी +5 -10 केला असेल तुम्ही सर्वांनी. -9 +4 -9 ला अर्चनाताई +1 -10. आन्सर 16 होतं मला वाटतं. बरोबर आहे ना? आन्सर 16 होतं आणि आता त्याच्यानंतर मी काय सांगितलं दामिनीताई? काय सांगितलं मी? +4 सांगितलं का? +4 सांगितलं आणि +4 साठी आपला युनिट रॉडमध्ये +4 इज नॉट अवेलेबल म्हणून -6 +10 बरोबर? असं झालंय? असं झालंय ना 20 आन्सर. ओके. कारण अर्चनाताई कन्फ्यूज होतं त्यांचं पिल्लू का कोणीतरी त्यांना मदत करते म्हणून मी पुन्हा परत त्यांना म्हटलं ते कन्फ्यूज आहेत का काय म्हणून मी समजून सांगितलं. नेटवर्क गेलं होतं ना, ऐकायला नव्हतं आलं. हो, म्हणून तुम्ही कन्फ्यूज होतात म्हणून मला मी पुन्हा परत रिपीट केलं. सेट द झिरो. पुन्हा परत आपण फॉर्म्युले समजून घेतोय. वाघमोडे ताई, मला टूल तुमचं नाही दिसलं तरी चालेल. पण असं टूल धरण्याची पद्धत नाहीये. टूल कायम जमिनीवर, फ्लॅट सरफेसवर, रायटिंग पॅडवर किंवा टेबलवर हे स्ट्रेट असलं पाहिजे आणि त्याची होल्डिंग असली पाहिजे वरून. वरून होल्डिंग पाहिजे. वरूनच होल्डिंग पाहिजे. कारण वरून म्हणजे वरच्या दिशेने होल्डिंग पाहिजे. तुम्ही खालून असं होल्डिंग करून मला ओके ना? खालून नका होल्ड करू त्याला. वरून होल्डिंग पाहिजे म्हणजे खरा स्ट्रोक तसा येतो त्याचा आणि ते खाली तुम्ही रायटिंग पॅडवर, टेबलवर ठेवलं तरी चालेल. ओके. थोडासा स्पीड वाढवूया प्लीज, थोडंसं फास्ट. ओके. 68 करा सर्वजण. 68 -66 +9 +33 +55 -73 -4 अगेन -4. आता उत्तर तुम्ही बोटांवर दाखवू शकता. मला कळू द्या म्हणजे कोणाकोणाला जमलं असं. असं. हं. ठीक आहे. जवळ-जवळ 70% रिझल्ट आहे. 70% आहे. आन्सर इज द 1818 बरं का. लक्ष्मीताई, आन्सर इज 1818. कुठं काय फॉर्म्युला खाऊन गेले तुम्ही? इकडं लक्ष द्या तर आता. 16 हां, 216 1818 26 आहे. हां? 26 नाही. 26 1818 आहे. 26 सर. हां? 26 नाही ना. 1818च आले माझे. 1818 1818 आहे सर. आता हां. आमच्या 1818च रुपाली होतं. ताईंकडे जर आयफोन आहे तर त्या माझं ऐकणार नाही कदाचित. आयफोन वाल्या रुपाली 1818 ताई आहे. येत नाही त्या? का दुसऱ्यात नाही त्या? दुसऱ्या ताई आहेत रुपाली. नाही सर, माझ्याकडे नाही आयफोन. नाही, ओके. मला म्हटलं ते आयफोन म्हटलं की 18 हुशार आहे. असतात ना ताई. त्याच्यामुळे मला वाटलं ते ऐकणारच नाही. आन्सर इज 1818 ना? करेक्ट ना? 1818 ना? 18 आलंय सर. हां. 1818 तुमचा हां. एखादा अंक तुम्हाला ऐकू नसेल आला ताई. ॲप्लिकेशन ऐकू आलं नसेल. तुम्ही कुठेतरी अडकले असतील. पण आन्सर इज 1818 होऊ शकतं असं. ओके. इकडे लक्ष द्या. काय सांगत होतो? ठीक आहे. परत कॅल्क्युलेशन करू. नंतर सांगतो. आठवलं की गप्पांमध्ये गेलो की आपली प्रॅक्टिस राहून जाते. प्लीज रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 256 आता 200चा रॉड माहिती आहे तुम्हाला. 100च्या रॉडवर 200 करा. 50 पण माहिती आहे आणि 6 पण माहिती आहे. +44 घाई करू नका, मी मदत करेल. अजिबात घाई करू नका. 40 डायरेक्ट अवेलेबल आहे बघा. 40 डायरेक्ट आहे की नाही सर्वजण? करा डायरेक्ट 40. आता 4 साठी तुम्ही युनिट रॉडकडे गेले. देअर इज अवेलेबल फॉर त्याने सांगितलं नो.
बस सिंपल काम करायचं. +4 इज इक्वल टू -6 +10. -6 करून टाका, कोणाचीच वाट बघू नका. आणि +10 साठी कुठं जा, 10 च्या वर जा. तो काय म्हणेल, +10 इज देअर, तो म्हणेल नाही. मग पुन्हा परत +10 चा फॉर्म्युला आठवला पाहिजे. -90 +100 इतकं सोपं असतं. पण आता हे आपण ऍज अ टीचर, ऍज अ काउन्सिलर, ऍज अ एज्युकेटर जे काय आपण आहोत, आपल्याला सिस्टमॅटिक या सर्व गोष्टी पक्का अप्रोच पाहिजे. मुलं अडकणार, मुलं तर स्मार्ट असतात, मुलं पण अडकतात आणि मुलं पण म्हणतात मॅम हे कसं करू. म्हणून आपल्याला त्यांना करून दाखवता आला पाहिजे. शांततेत आपण करतोय. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, सेट द झिरो. 628, 100 च्या बरोबर 600, 10 च्या बरोबर 28, 628. अर्चनाताई केलं का तुम्ही? 628 तुम्ही लिहितायत का अबॅकस टूलवर करतायत? ओके, करतायत. ओके, +22. 20 इज द डायरेक्ट अवेलेबल. 20 इज द डायरेक्ट अवेलेबल. क्लिअर आहे? आता 2 साठी तुम्ही युनिट रॉड कडे गेले आणि युनिट रॉड काय म्हणतो, देर इज अ नो अवेलेबल. म्हणून 2 + 2 इज इक्वल टू -8 +10. -8 पहिले करून टाका आणि परत +10 साठी कोणाकडे जायचं, 10 च्या ऑर्डर केलं की बरोबर तुमचं ब्रेन म्हणेल +10 कसं करायचंय, इन हाऊस मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे बाबा. -40 +50. आता आठवायला लागलं असेल तुम्हाला. मला सांगायचा उद्देश असा आहे, इकडे लक्ष द्या. हे 9 ते 9 आणि पुन्हा परत ते 4 आणि 4 8, 8 2 16, 16 आणि 18, म्हणजे असा आता अशी ही आता मस्तपैकी 35, 34 फॉर्म्युलांची छानपैकी आपली खिचडी तयार झाली ब्रेन मध्ये आता. आता खऱ्या अर्थाने मी असं मुलांना नेहमी सांगत असतो, की आता मात्र खऱ्या अर्थाने आपलं रिकॉल सेन्स, इकडे लक्षात द्या सर्वजण, थोडासा पॉज घेतो. इथं काउन्सिलिंग पार्ट फार महत्वाचा असतो. मुलांना मोटिवेशन पार्ट महत्वाचा असतो. इथं समटाईम मी नेहमी सांगत असतो, की जेव्हा डिफिकल्ट लेवल येतात, या डिफिकल्ट लेवलला मुलं स्वतःला सरेंडर करायला लागतात, की नाही मग आता बूट चावायला लागलं. जोपर्यंत बूट विकत घ्यायचं होतं, भोमट्या मारून साऱ्या गावभर दाखवल्या, की ॲडिडासचे घेतले, ॲडिडासचे घेतले, ॲडिडासचे घेतले. तुमच्याकडे आहे का? ॲडिडासचा हा कलर घेतला का लय भारी, तो कलर घेतला का लय भारी, त्याला याची लेस आहे, त्याची लेस आहे, असं पण मुलं बोलतात. ते ना या कंपनीत तयार होतात, त्याचं याची फॅक्टरी, एवढा सर्व इतिहास भूगोल ते साऱ्या गावभर सांगतात मुलं. लय भारी भारी गप्पा मारतात मुलं. आपण पण ऐकतो. आपल्याला पण म्हणतो, हे बघा आमचं हिरो लय भारी गप्पा मारतो. पण जेव्हा हिरोला सांगितलं जातं, की भाई आता हिरोगिरी आपल्याला 5 किलोमीटर मध्ये दाखवायची आहे. ॲडिडासचे घेतले आपण, पण आता 5 किलोमीटर रेडी फॉर नेट सेट गो उद्यापासून. आणि मग नेट सेट गो पहिल्या दिवशी कदाचित हौशेने कदाचित तयारी असते. दुसऱ्या दिवशी 1-2 किलोमीटर पर्यंत तयारी असते. पण तिसऱ्या दिवशी बुटं चावायला लागतात. ते Adidasचे जो कलर असतो, तो Adidasचा कलर पण ते म्हणतात हे Adidasवाले लई बोगस आहेत. म्हणजे स्वतः स्वतः काही मेहनत करायची नाही, पण ते Adidas वाले लय बोगस आहे. त्यांनी कदाचित हा कलर बनवला म्हणून ते चावायला लागले. असे बहाणेबाजी, म्हणजे याला साधं सोपं आपल्या बिचाऱ्या पूर्वजांनी खूप म्हणी छान नाचता येईना अंगण वाकडे. आपण हे नेहमीच म्हणतो. कारण हे काय पूर्वजांनी काय खोटं नाही काही बनवलेलं आहे. पण त्यातल्या त्यात वी आर द नेक्स्ट पिढीला आपण बनवणारे टीचर आहोत. पण आपण बेस्ट ऑफ द बेस्ट त्यांना काउन्सिलिंग करून, मोटिवेशन करून, साधं एखाद्या पिलाच्या डोक्यावरून जरी हात फिरवला, करून बघा. तुम्ही सर्वजण करतच पण असणार आहेत. साधं एखाद्या म्हणजे मला तर इतके छान छान लहान लहान पिलं असायचे माझ्या याच्यामध्ये. काही तर अक्षरशः 2-3 पिलं एक माझ्या अंगावर खांद्यावर बसून पण काही कॅल्क्युलेशन करायचे. म्हणजे मला असं पण आठवतं. म्हणजे अशा पण लहान लहान पिलं असायची. "हो सर, मी बसू का तुमच्या इथं?" "हां, बस बाबा आणि कर." मग एक जण इकडनं बसेल, एक जण इकडनं बसेल. खूप छान तो माझा तो बॅक म्हणजे पास्टमध्ये मी गेलो की मला आठवतं. लहान लहान पिलं पण यायचे.
हौशेने यायचे आणि पूर्ण घर भरलेलं असायचं. म्हणजे या रूम मध्ये बेडरूम होती माझी आधी. या रूम पासून तर पुढच्या हॉल पासून तर किचन पासून तर जिन्यापर्यंत सर्वीकडे असे गच्च मुलं मुलं भरलेले असायचे. तो एक पास्ट मला मुद्दाम का आठवतो. सांगण्याचा अर्थ असा आहे की आवडीने गोळीने व्यवस्थित समजून सांगितलं की मुलांना पण आपल्याबरोबर इंटरॅक्शन खूप छान जमतं आणि त्यांना हा फेज आउट करायला पण सोपं जातं. कारण हा मुद्दाम येणार तुम्हाला अनुभव आणि तेव्हा माझं तुम्हाला सांगितलेलं लक्षात आहे की मुलांना या फेज मधून बाहेर काढणं, या फेज स्मूथ करणं हे आपलं ऍज अ एज्युकेटर म्हणून आपलं काम असतं. सो आता इथं खिचडी तयार व्हायला लागली. खऱ्या अर्थाने तुमचा रिकॉल सेन्स खरोखर तुम्हाला आठवण्याचा व्यायाम, आपण जे आतापर्यंत बोलत होतो की हा खरोखर कसा काय आठवण्याचा व्यायाम आहे, राईट टाइम राईट ऍप्लिकेशन करण्याचा आठवण्याचा व्यायाम आहे. म्हणून आता तुम्हाला इथं आठवतो. सो नाऊ मी आता कुठली काही मदत करणार नाही. नाऊ रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. नेक्स्ट 5 कॅल्क्युलेशन सर्वांनी 1 2 3 4 5 लिहा आणि उत्तर तुम्हाला लिहायचे. काळजी करू नका. उत्तर तुमचे जर करेक्ट आले तर असं समजायचं मला अजून खूप सारी प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता आहे. मला स्पीड वाढवायचं आहे कारण. आणि जर चुकलं तर असं समजा मला अजून पण खूप साऱ्या प्रॅक्टिस करावी लागेल कारण मला अॅक्युरेसी बरोबर मला स्पीड पण वाढवायचं आहे. दोघं ठिकाणी विन विन सिच्युएशन. आलं तरी भारावून जायचं नाही. म्हणायचं अभि तो सुरुवात आहे. आणि नाही आलं तरी म्हणायचं मी करू शकते, मला हे सर्व येतंय, मला जमतंय, मी हुशार आहे, मी मेहनती आहे. सुनीताताई जसं रोज म्हणतात स्वतःला तसं. आणि तसं बोलून आपल्याला रोज प्रॅक्टिस करायची. बरोबर ना ताई? तर आपल्याला सर्व जमेल. नाहीतर म्हटलं मला काही येत नाही म्हणजे ते अवघड काम आहे. या सॉफ्टवेअरला कधीच मेसेज द्यायचा नाही की मला जमत नाही. मी करू शकते. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. नाऊ ready for the calculation everyone. Okay, 591 plus 11 11 चा 10 चा ऍप्लिकेशन करा आणि 1 चं पण ऍप्लिकेशन करा. प्लस 55 मायनस 44 प्लस 37 प्लस 8 अगेन प्लस 8. आन्सर इज राईट करा. पहिला आन्सर राईट करा. जे आलं असेल ते सुनीताताई लिहा. जे आलं असेल ते लिहा. काय काळजी नका करू. नाही आलं तर आपण बघूया. हा, मुद्दाम आपण थोडासा दिल मागे मोर आपण असं म्हणतो ना, जित करो दुनिया बदलो. असं थोडंसं आपलं काम असतं. आपण जर B1च शिकतोय ना, B2 शिकतोय ना, तर मग का नाही थोडासा ऍडव्हान्सची पण प्रॅक्टिस करायची. तर मुद्दाम आपल्याला सांगण्याचा अर्थ असा आहे की येतं सर्वांना. वाटलं तुम्हालाच बघायचं असेल तर या क्लासमध्ये ज्या नवीन ताई आहेत तुमच्याबरोबर त्यांच्याकडे आन्सर्स आहेत. आणि तुम्हाला पण शक्य आहे. फक्त कॉन्सन्ट्रेट करा, शांतपणे करू शकता तुम्ही. ओके ना? काही काळजी नका करू. नाही आलं म्हणून मी काही मागे राहिले, मला जमलं नाही असं नाहीये. फक्त मला दाखवण्याचा मुद्दाम असा आहे, की फक्त आळस करू नका, मेहनत करा, रोज प्रॅक्टिस करा. छोटं-मुलकं, हलकं-फुलकं करा. याच्यापेक्षा पण कठीण-कठीण कॅल्क्युलेशन तुम्ही करणार आहेत. हे तर खूप सोपं होतं आणि करू शकता तुम्ही सर्वजण. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 52 प्लस 8 प्लस 9 प्लस 11 मायनस 40 मायनस 5 मायनस 2.
आन्सर इज राईट करा. तर -5 नंतर काय सांगितलं? आवाज नाही आला. -5 नंतर मला पण नाही सांगता येणार काय सांगितलं मी. -5 -2 सांगितलं मी. -2 सांगितलं. -2. कारण मी डायरेक्ट आता उत्तरावर जम्प झालो ना. मी पण बघतोय ना. फक्त मी जो अंक गेला तो निघून गेला. आता मी आवाज उत्तराचा अंक ब्रेक. बघ. हा ठीक आहे, काय हरकत ओके. नाही. -2 सांगितला होता वाटतं. आणि म्हणून आन्सर इज, मला वाटतं, लिहा सर्वजण. ओके. ठीक आहे. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 86 10च्या रॉडवर 80 आणि युनिट रॉडवर 6 -66 -4 -4 चा फ्रेंड व्यवस्थित आठवा झालं असेल. +24 -6 -25 आणि आन्सर राईट करा. जमलं असेल सरांना. सुषमाताई येत आहे ना? जमतायत ना? सुषमाताई येत आहेत ना? नाही, नाही येते. आलं की नाही आलं? थोडं समजतंय, थोडं समजत नाहीये. कन्फ्यूज. मग मी काय सांगितलं? कन्फ्यूज. कन्फ्यूज यहाँ पे हमें थोडासा, कारण आपण कसं आहे ना, की नो प्रॉब्लेम, काळजी नका करू, काही काळजी नका करू. मी चेक करतोय. आपण उद्यापासून प्रॅक्टिस करणार आहोत ना. मी काय सांगितलं, आज समोर आपल्या समोर काहीच नाहीये. व्हाईट मिरर ठेवून आपण काम करतोय. ब्रेनला आता उद्या काय होईल, फॉर्म्युलांची प्रॅक्टिस करू, पुन्हा परत फॉर्म्युला वाईज चॅप्टर वाईज जाऊ आपण, पुन्हा परत प्रत्येक पेजवर प्रत्येक फॉर्म्युला दिलेल्या बुकमध्ये, काय काळजी नका करू. आणि जेव्हा हे सर्व समजून घेतलं ना आपण, की आता काय होतं इकडे लक्षात आहे. जेव्हा लेवल 0 मध्ये होतो ना, तेव्हा मजा होती. तेव्हा डायरेक्ट लेवलचे होते. त्याच्यामुळे तिथं ते एक वेगळं माइंडसेट होतं. त्याच्यानंतर आपण इन हाऊस फॉर्म्युलामध्ये ना फक्त इन हाऊस फॉर्म्युलाचं होतं. म्हणून ठीक आहे बाबा, होत होतं. नंतर हळूहळू काय झालं, इन हाऊस फॉर्म्युला पण कॉम्प्लिकेटेड झाला, की तिथं सबस्ट्रॅक्शन पण यायला लागले काही. मग तिथं थोडंसं कॉम्प्लिकेशन वाढलं. पुन्हा परत असं झालं, की इन हाऊस नाही, आता लिमिटेशन नेक्स्ट हाऊस पण आला. आणि आता नेक्स्ट हाऊसमध्ये, इन हाऊसमध्ये कधी कुठं, कधी मायनस, कधी प्लस, असं हे सर्व. मग काय याला ब्रेन डेव्हलपमेंटची कन्सेप्ट म्हटलं जातं आणि याच्याला मेंटल अरिथमेटिक टाकलेलं आहे. हे बघा, आत्ता लक्षात येतं ना आपल्याला, की वाव, आता याला म्हणायचं वाव. जेव्हा तुम्ही वाव म्हणाल ना, तर इथल्या इथल्या सॉफ्टवेअरला वाटलं पाहिजे, की हा घरातला मालक आहे ना. मी नेहमी सांगत असतो, की त्याला कमांड गेली पाहिजे, हा घरातला मालक आहे ना, शिस्तबद्ध आणि डेडिकेटेड. कारण आज तुमच्या श्वासांबरोबर सकाळपासून तर आतापर्यंत ज्या काही पेशी आल्या असतील, त्या पाहुण्या म्हणून गंमत बघतायत तुमच्या शरीरात येऊन, की हा घरातला मालक कसा आहे, आळशी आहे का? त्या मनातील वाव, बरं झालं. आता या घरात आल्यानंतर या घरातला मालक आळशी आहे. या घरात आपल्याला काही मेहनत करायची गरज नाही. मस्तपैकी निवांत उठायचं, आराम करायचं, टेन्शन लेने का नाही. पण जर कदाचित त्यांना तुम्ही सांगितलं, पंगा मेरे साथ है भाई, सुबह उठना ही पडेगा राइट टाइम, भागने को जाना ही पड़ेगा, सुबह योगा करना ही पड़ेगा, और थोड़ा सा लाइट खाना पड़ेगा, यह सब डाइट चलता है, और बाद में बहुत सारा बुक रीड करना पड़ेगा, होमवर्क करना पड़ेगा, अबैकस सीखना पड़ेगा, और दो चार जगह लोगों को क्रिएटिव बातें करना पड़ेगा. ते म्हणतील, अरे बापरे, कुठून येऊन पस्तावलो, हा घरातला मालक तर फारच स्ट्रिक्ट दिसतोय. पण त्या काय म्हणतात, की ऍडजस्ट करा,
याच्याप्रमाणे वागायला लागा. नाहीतर हा पुन्हा परत हे बघा, श्वासांबरोबर पेशी बाहेर जातात, श्वासांबरोबर आतमध्ये येतात. इतकं प्युअर चक्र असतं. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. प्रत्येक श्वासाबरोबर आपलं आयुष्य चाललंय. प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या शरीरामध्ये नवचेतना येते आणि जी डेड चेतना आहे, म्हणजे जे श्वासांबरोबर ज्या काही पेशी आहेत, डेड पेशी आहेत, या पूर्णपणे आपल्या बाहेर जात आहेत. म्हणजे जे काय आपलं रेग्युलर दैनंदिनी असेल, घाम असेल किंवा टॉयलेट बाथरूमला जाणं असेल, जे काही आपल्या शरीरातल्या ज्या काही क्रिया आहेत, एव्हरीथिंग एक्झॉस्ट जे होतंय ना, त्या डेड सेल्स आहेत आपल्या शरीरातल्या. आणि ज्या काही श्वासाबरोबर आणि जे काही आपण इनटेक करतोय शरीरामध्ये, त्याच्याबरोबर आपल्या शरीरामध्ये नवीन चेतना, नवीन एनर्जी, नवीन पेशी आपल्या शरीरात प्रवेश करतात. म्हणजे एनर्जी म्हणतो आपण त्याला. आणि त्या एनर्जीला आपण प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा आपण म्हणतो की बी हॅपी. प्रत्येक श्वासाबरोबर, बरोबर ना, जांबाई आली तरी चालेल, तरी पण काय म्हणायचं, जांबाई अलाउड नाही. या घरातला मालक स्ट्रिक्ट आहे. हा एखादा मेजर किंवा म्हणतात ना, की एखादा मिलिटरी मॅनचा जसा मेजर असतो ना, डेडिकेटेड, की बघा बरं, तुम्ही बघा, मिलिटरी मॅनला विचारा, की परेडमध्ये उभा आहे आणि जांबाई आली आणि मग त्याच्या मेजरने त्याला काय त्या दिवशी केलं. त्याला लालचा पिवळा आणि पिवळ्याचा लाल कसा करून टाकलं असेल, त्याला त्याला माहिती असतं. हे सांगण्याचा अर्थ असा आहे, की आपल्याला आपल्या स्वतःचं कमांडर, आपल्याला मेजर जे काय आहे ना, आपल्या शरीराला, हे बघा, प्रत्येकाला मोठं स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला या जगामध्ये मोठं बनण्याचा अधिकार आहे. मग मोठं पैशाने असू शकतात, ज्ञानाने असू शकतात किंवा पोझिशनने असू शकतात. प्रत्येकाची श्रीमंती वेगवेगळी असू शकते किंवा तुम्ही दान धर्माने पण मोठे असू शकतात. प्रत्येकाला मोठं बनण्याचा अधिकार आहे. आणि तेच डॉक्टर अब्दुल कलामांनी सांगितलं, की लहान स्वप्न बघणं, चिपेस्ट स्वप्न बघणं हा क्राईम आहे या देशासाठी. या देशाला जर महासत्ता बनवायची असेल, तर महासत्ता बनण्यासाठी प्रत्येकाने मोठे स्वप्न बघितलेच पाहिजे. आणि ते सत्यात उतरण्यासाठी जांबाई न येऊ देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कुठल्याही असं असं नाही की फक्त क्लासमध्येच नाही, पण कुठल्याही कार्यामध्ये जांबाई न येऊ देणं हे आपलं कर्तव्य आहे. मग ते थोडं थोडं गोड गोड पाणी घ्या. सांगण्याचा हा सर्व ओरल मतितार्थ असा आहे, की पिढी स्मार्ट आहे, पण त्याच्याबरोबर आपण नवीन नको त्या वयात लक्ष्मीताई आपण शिकतोय सर्व. कारण कोणीतरी म्हणत असेल, काय आता या नवीन वयात काय शिकायला? काही टोमणे पण करत असतील, मारत असतील. पण त्यांना सांगा, की मी ₹1,00,000 भरले. मग कदाचित त्यांची जांभई पडून जाईल. आपली आपली तर जाईल, पण त्यांची पण जाईल. पण त्या अप्रोचने आपण केला पाहिजे. तर इट्स गुड, की आपण सर्वजण शिकतोय आणि करतायत तुम्ही. रिअली गुड. सो नाऊ मला प्रश्न आला होता, की काही जण अडकतायत म्हणून थोडासा हलका-फुलका घेतो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. आता पुढचे 2 कॅल्क्युलेशन सर्वांना येतील. ओके. 21 अगेन प्लस 21. वॉव! किती सोपं आहे बाबा. हं. प्लस 2 किती सोपं आहे. अगेन प्लस 2 मायनस 4 मायनस 30 आणि प्लस 8. आन्सर इज राइट करा. वाघमोडे ताई, पाठीचा कणा सरळ, त्या डोक्याला अजिबात आधार देऊ नका. अख्खी पृथ्वीचा गोल ते डोक्यावर धरून तुम्ही काय म्हणता ना, ते कथ्थक करू शकतात, एवढी कॅपॅसिटी त्या त्या मानेची. फक्त तिला बिचारीला मोकळे सोडा. हां, ओके ना? ओके ना? ओके. कारण हे मी उत्तर बघितलं नाही. हे मी सहज सांगितलं. हे सोपं होतं म्हणून मी हे उत्तर बघितलंच नाही. हे तुमच्याकडे देऊन टाक. सोपं होतं असं मला वाटतं वाघमोडे ताईंनी केलं असेल असं. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 91 -11 -40 -30 सेट द झिरो. त्या कन्फ्यूज झाल्या. सेट द झिरो. 91 91 सांगितलं होता का मी सुरुवातीला? 91 -60 सर -11. 166. ठीक आहे ना. जे आलं ते आलं आता समोर. ते पहिल्याचा नका विचार करू. आता जे आलं ते आलं.
चला घ्या परत आता, का माझ्यासमोर काही लिहिलेलं नाही. 91, आता 91 करून घ्या परत सर्वजण पुन्हा परत. -11, -60, +40, -5, -5 व्यवस्थित करा. आणि आता -11 करा. -11, तर -11 व्यवस्थित करा. -11 व्यवस्थित करा आणि लिहा आन्सर. ओके. ओके. आता हे उत्तर आपण नंतर चेक करणार आहोत. त्याच्या आधी थोडंसं एक स्टोरी सांगतो. प्लीज इकडे लक्ष द्या. पाठीचा कणा सरळ ठेवा. नो आधार, काही आधार द्यायची गरज नाही. आणि आताची घडी नाही सांगितलं प्रवीणाताई मी. आताची घडी म्हणजे स्विच ऑफ. ऐकलंय का ते? आधीचं एकदा सांगितलं होतं. म्हणजे स्विच ऑफ करून ठेवायचं बाबा. चाल दे बाबा तुझं काय बडबड असेल. मला काही घेणं देणं नाही. असं नाही चालणार क्लासमध्ये. स्विच ऑफ नाही करू देणार आपण. स्विच ऑन. स्विच ऑन साठी हात मोकळे पाहिजे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. मेंटल अरिथमेटिक करायची सर्वांनी. डोळे बंद करा. शांतप्रमाणे प्रामाणिकपणे सांगतो मी तुम्हाला. 24 लेफ्ट आईज कडे 20, राईट हँड कडे 4 +6. युनिट रॉडवर गेले. +6 साठी देर इज नो अवेलेबल. म्हणून फॉर्म्युला -4 +10. +10 डाव्या डोळ्याकडे झाला पाहिजे. -5 युनिट रॉडवर -5 पॉसिबल नाहीये. म्हणून -5 साठी +5 -10 असं झालं पाहिजे. आणि आता तुम्हाला सर्वांना उत्तर दिसत असेल. फक्त बघा. मी सांगतो ते फक्त बघा. आन्सर इज तुम्हाला 25 दिसत असेल. फक्त बघा. बघायचा प्रयत्न करा बीट्स. -3. आता -3 साठी +2 -5. आता तुम्हाला 22 दिसत असेल. शांततेने बघा. +9. आता युनिट रॉडवर +9 नाहीये. म्हणून -1 +10. आन्सर इज द 31 दिसत असेल तुम्हाला सर्वांना. बघायचा प्रयत्न करा. -8. आता 10च्या रॉडवर, सॉरी 8 युनिट रॉडवर आपण -8 नाही करू शकत. म्हणून +2 -10. आणि अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल. आन्सर इज द 23 दिसत असेल. 23. हे सर्व स्टोरी स्वरूपात सांगतोय, कारण तुम्हाला मेंटल अरिथमेटिक व्हावं, तुमचा स्ट्रोक छानपैकी सेट व्हावा, हा उद्देश आहे, बाकी काही नाही. सेट द झिरो. पुन्हा परत एक लास्ट कॅल्क्युलेशन, थोडा स्पीड वाढवतो. मला मला बघू द्या की हु इज द जिनियस इन अ क्लास, की कोण क्लासमध्ये फास्ट करतं. आपल्याला याच्यापेक्षा पण हा, याच्यापेक्षा पण 5 पटीने 10 पटीने मुलं फास्ट करतात. आता जे आपण करणार आहोत त्याच्यापेक्षा. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 22 अगेन +22 -44 +55 +22 -66 +9 -10 +5 -5 +20 +4 -33. आन्सर इज, बघा बरं, आमच्या ऋतुजा नंबर 1. वाव. दामिनीताई नंबर 1. योगिताताई नंबर 1. हा, म्हणजे आहेत क्लासमध्ये ताई हुशार, असं नाहीये. हुशार नाही, तुम्ही सर्वजण हुशार आहेत असं नाहीये. पण रिअली गुड की आन्सर येतं. प्रयत्न केला की येतं. काय काळजी नका करू. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आता सर्वांना येईल असं विचारतो. पण मी म्हटलं की याच्यापेक्षा 10 पटीने पण मुलं करतात आणि करतात मुलं. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके, सर्वजण ट्राय करा. 26 -15 15 मायनस, म्हणजे 10 आणि 5 मायनस, +22 -3 +6 आणि +4 करा. शांततेत करा. +4 -4 +10. आणि आन्सर इज, दाखवा बरं मला सर्वजण आला कोणाला. वाव, वंडरफुल. म्हणजे तुम्ही इन हाऊस, नेक्स्ट हाऊस सर्व केला. बरोबर ना? नाही ग ऋतुजा, हे कुठून आला आन्सर तुझं? हा, हे नाही, 20 नाही आन्सर.
सर Answer is कन्फ्युज झाले. एक answer is डिजिट the नाही ऐकायला आलं. answer is the 4040. Answer is the 40. Answer is the 40. 4040. अर्चनाताई. ओके, काही काळजी नका करू. सुरुवात आहे. परत सांगतो. काय ही काय अर्चनाताई? सुरुवात आहे. आपल्याला मोठा पल्ला गाठायचा आहे. छानपैकी प्रॅक्टिस करायची आहे. सुरुवात आहे, पण एक कम्प्लेशन असतंय बघा, इकडे लक्ष द्या. सुरुवात आहे म्हणून एक खूप चालू राहणार आहे. मी काय बोललो तुम्हाला, आधीच्या काही ताई अशा आहेत की ज्यांनी 4-4 वेळा 5-5 वेळा पण आपण लेक्चरमध्ये बसतात. तुम्हाला पण संधी आहे. तुम्हाला पण कुठेतरी व्हिडिओ बघण्याची संधी आहे, क्लासमध्ये बसण्याची संधी आहे. फक्त जसा जसा पुढे प्रवास जाईल ना, आणि सर्वात जास्त आपण आधी शिकतो, मुलांना शिकवताना सर्वात जास्त शिकतो. कारण तिथं सर्वात जास्त कॉन्फिडन्स बिल्ड होतो. ज्या ताईंनी मुलांना शिकवायला सुरू केलंय, किंवा मी म्हणेल आत्ताच प्रियंका ताई आहेत, जगताप नाही, योगिता ताई आहे.